नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज 4 वाजताच्या छोट्या भुकेसाठी पास्ता कसा बनवायचा ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक वेळ न घालवता आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया. आता आपण पास्ता बनवून घेऊ. पास्ता बनवताना प्रथम पास्ता उकडून घेण्यासाठी कढईत पाणी टाकावे. हा आहे आपण बनवणार आहे तो पास्ता. कढईतील पाण्याला उकळी आली की आता दाखवलेल्या पुड्यातील पास्ता घ्यावा आणि कढईमध्ये टाकावा. नंतर चमच्याच्या साहाय्याने पास्ता हलवून घ्यावा. पास्ता शिजण्यासाठी ठेवल्यानंतर पास्त्यावर 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्यावे. प्रथम पास्त्यासाठी चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल टाकणे आणि तेल टाकल्यानंतर बारीक कट करून घेतलेलं टोमॅटो टाकून परतून घ्यावे. 5 मिरच्या टाकून चवीप्रमाणे म्हणजे छोटा 1 चमचा मीठ टाकावे. मीठ टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकून टोमॅटो शिजवून घ्यावेत. पाणी टाकून टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यावेत. शिजवून घेतलेले टोमॅटो थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक पेस्ट बनवून घ्यावी. शिजवून घेतलेला पास्ता चाळणीमध्ये टाकून पाणी निथळून घ्यावे. टोमॅटो थंड झाले की टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यावी. टोमॅटोची पेस्ट तयार आहे. पास्ता शिजवून तयार आहे. आता आपण पास्त्याला फोडणी देऊन घेऊ. पास्त्याला फोडणी देण्यासाठी प्रथम कढईमध्ये तेल टाकावे. तेलामध्ये मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यावी. अद्रक लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर फोडणीमध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टाकावा. कांदा टाकून कांदा आणि मिरची लसूण व्यवस्थित परतून घ्यावे. परतून घेतल्यानंतर बनवून घेतलेली टोमॅटोची पेस्ट फोडणीमध्ये टाकावी. फोडणीमध्ये टोमॅटोची पेस्ट टाकल्यानंतर सतत परतत राहावी, कारण ती बुडाला चिटकण्याची शक्यता असते म्हणून. टोमॅटोची पेस्ट परतून घेत असतानाच त्यामध्ये चवीप्रमाणे म्हणजे 1 चमचा मीठ टाकावे. मीठ टाकून पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकून पेस्ट व्यवस्थित परतून घ्यावी. अर्धा चमचा धना पावडर, लाल तिखट, मीठ, धना पावडर टाकून व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पास्ता मसाला टाकून घ्यावा. पास्ता मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यावे. टोमॅटो पेस्ट व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर आपण जो वाफवून घेतलेला पास्ता आहे तो पास्ता टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता आपला पास्ता खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला पास्ता करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच पास्ता करण्याची पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.